गोंदिया जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून काल मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील रामनगर सूर्याटोला रस्त्यावर असलेल्या रेल्वे अंडरग्राऊंडमध्ये 5 फुटापर्यंत पाणी जमलं आहे। त्यामुळे या अंडरग्राऊंडचा रस्ता बंद झालाय, तर रामनगर सूर्याटोला परिसरातील लोकांना भीमनगर, श्रीनगर, कुंभारेनगर, लक्ष्मीनगर तसेच मार्केट परिसरात जाण्यासाठी 5 ते 6 किलोमीटरचा फेरा करून जावं लागतंय। शाळकरी विद्यार्थी, कामावर जाणाऱ्या लोकांना, महिलांना या अंडरग्राऊंडमध्ये पाणी भरल्यानं मोठा त्रास सहन करावा लागतोय। तर याच अंडरग्राऊंडमधील पाणी वाढत असल्यानं हाच पाणी लोकांना घरी जाण्याची सुद्धा भीती आहे। तर काही लोकांच्या घरी मध्यरात्री आलेल्या पावसामुळे अंडरग्राऊंडचं पाणी त्यांच्या घरात शिरलं असल्याचं नागरिकांनी सांगितलंय। आम्हाला त्रास हा आहे की आम्हाला मार्केटला जायचे आहे तर आम्हाला 5 किलोमीटर फिरून जायचे असते आणि हा जो अंडरग्राऊंड आहे हा आता पूर्ण पाण्याने भरलेला आहे। आम्ही तिकडे जाऊ शकत नाही आणि त्या कारण आमच्या घरामध्ये पूर्ण पाणी घुसते आणि साप हे ते सगळे काही येतात आमच्या घरामध्ये। आणि हा रोड जो आहे आमच्या घरासमोरचा, आम्ही कित्येकदा म्हणला प्रशासनाला, म्हटलं आम्ही नगर परिषदला जाऊन अप्लिकेशन दिलं, पण हा रोडचा पण ते काम नाही करत आहेत आमच्या। आणि आम्हाला पूर्ण त्रासच होता ह्या रोडच्या कारण आणि अंडरग्राऊंडच्या कारण। तर आम्हाला प्रशासनाने फक्त एवढाच बोलायचं आहे की आमचे घराच्या समोरचा रोड बनवा आणि हे याचे काय आहे ते नाल्याचे ते थोडा व्यवस्थित करा तुम्ही। आता नाले पाणी काढण्यासाठी पंप वगैरे लावले रेल्वेने का? रेल्वेने पंप लावली आहे, पण ते तितका फोर्सने ते पाणी काढू शकत नाही। ते पंप दोन लावले आहे। लहान मुलांना, महिलांना त्रास, महिलांना पण त्रास होते, तर येण्या जाण्याकरता। आणि रात्री इथं दारू पाणी पितात, इथंच बसून शानी पितात, सगळे काही चेंगड इथंच होते वाटातच। आणि लहान पोरीबारी जाऊ शकत नाही, लेडीज जाऊ शकत नाही रस्त्यांनी, एवढा त्रास होते आम्हाला इथून। तर हा पाऊस पूर्ण अंडरग्राऊंडच्या कारणानंच होत आहे आणि पूर्ण अंडरग्राऊंड बनला तेव्हाच हा पुरा पाऊस सर्वांच्या घरी येत जात आहे। आम्ही रात्रभर इथे झोपलो नाही, कारण की पूर्ण आतपासून समोरपासून पूर्ण आतपर्यंत पाणी गेलं आहे आणि पूर्ण तांदूळ वगैरे सर्व ओले झाले आहेत आमचे। तुम्ही जाऊन बघू शकता, आमच्या घर पूर्ण किचडनं भरलेलं आहे। तर आता आम्ही कसं करायचं? अंडरग्राऊंड बंद करून द्या, नाही तर रेल्वे चौकी चालू करून द्या आम्हाला आणि रोड बनवून द्या आम्हाला। ह्याच आमची एवढी मान्यता है। पहले चौकी वगैरह थी तो आने जाने को थोड़ा सा रास्ता अच्छा होता था, पर अभी अंडरग्राउंड की वजह से तो हम कहीं जा नहीं सकते। हमारे काम धंधे भी सब ये हो गए, जाने आने की रास्ता ही बंद हो गई। तो और हमारे घरों में भी पानी घुसा है सर। वो यहाँ जब भी आता है पानी हर साल घुसता है, पर इस बार तो एक ही दिन में घुस गया पानी आया। तो क्या करेंगे, परेशानी इतनी हो रही है। अब गरीब इंसान कमाएगा क्या, ना खाएगा क्या? मजदूरी किए बिना तो हमारी गत नहीं है, और अब जाएंगे किधर से? ये घर पानी की वजह से अब घर में बैठेंगे, ये समस्या का हमेशा ना रोज ये रोड बन रही है, ना कहाँ, ना ये अंडरग्राउंड की तरफ कोई ध्यान दे रहा है। बना के रख दिए, हो गया। हमने क्या करना चाहिए गरीब इंसान ने, आप बताइए। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।